कल्पना करा, तुम्ही दिवसभर प्रचंड मेहनत करून एक स्वप्न उभा केलंय. तुमचं रक्त, घाम आणि टाईम ते एका कामासाठी दिलाय आणि अचानक एक मोठी लाट येते आणि काही सेकंदात सगळं काही उद्ध्वस्त करून जाते. तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला राग येईल, तुम्हाला रडू येईल की तुम्ही हार मानून तिथून निघून जाल? मित्रांनो, ही गोष्ट आहे अशा एका कलाकाराची ज्याला गावचे लोक वेडा म्हणायचे. हा माणूस दररोज सकाळी समुद्र किनाऱ्यावर यायचा आणि वाळूपासून अतिशय सुंदर राजवाडे बनवायचा. त्याचं कसब एवढं अफाट होतं की बघणारे थक्क व्हायचे. पण या कथेमध्ये एक ट्विस्ट होता. दररोज संध्याकाळी समुद्राला भरती यायची आणि त्यानं दिवसभर बनवलेलं ते सुंदर शिल्प लाटांसोबत वाहून जायचं. एक दिवस एक तरुण त्या शिल्पकाराकडे येतो आणि त्यांना म्हणतो, बाबा, तुम्ही वेडे आहात का? तुम्हाला माहिती आहे का की संध्याकाळी हे सर्व नष्ट होणार आहे? तरीही तुम्ही इतकी मेहनत का करता? तुमचा टाईम, तुमचे कष्ट वाया जात नाही का? त्यावर त्या शिल्पकाराने जे उत्तर दिलं ना, ते उत्तर खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस ते शिल्पकार म्हणतात, बाळा, माझं ध्येय तो राजवाडा टिकवून ठेवणं नाहीच आहे. माझं ध्येय आहे माझी शिल्प बनवण्याची कला जिवंत ठेवणं. आज मी शिल्प बनवतोय, संध्याकाळी ती समुद्राची लाट येईल आणि माझं पूर्ण शिल्प त्यामध्ये वाहून जाईल. मी बनवलेला तो राजवाडा, मी कष्टाने घामाने तो बनवलेला राजवाडा त्या एका समुद्राच्या लाटेसोबत पूर्ण वाहून जाईल. मला माहिती आहे, माझं ध्येय आहे माझी शिल्प बनवण्याची कला जिवंत ठेवणं. उद्या जेव्हा मी पुन्हा नवीन राजवाडा बनवेल तेव्हा तो आजच्यापेक्षा अधिक सुंदर असेल, कारण आजच्या मेहनतीने माझे हात अधिक सरावले आहेत. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही अशाच भरती ओहोटी येत असतात. कधी आर्थिक संकट येईल, कधी नाती तुटतील, तर कधी आरोग्याची साथ सुटेल. आपण काय करतो? आपण त्या वाहून गेलेल्या वाळूच्या किल्ल्याकडे बघत रडत बसतो. आपण विसरतो की तो शिल्प बनवणारा कलाकार अजूनही जिवंत आहे. मित्रांनो, काही पॉइंट्स लक्षात ठेवा. प्रक्रिया महत्त्वाची आहे, निकाल नाही. यश हे एका दिवसात मिळत नाही, ते सातत्याने केलेल्या प्रयत्नाचं फळ आहे. शून्याची भीती अजिबात बाळगू नका. शून्यातून सुरुवात करणं म्हणजे हार मानणं नाही, तर एका नवीन अनुभवासोबत उभं राहणं आहे. आज तुमची परिस्थिती काय आहे याने फरक पडत नाही. जर तुमचं स्वप्न भंगलं असेल तर उद्याची सकाळ तुमची वाट पाहत आहे. उठा आणि पुन्हा एकदा कामाला लागा. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्यात पुन्हा सुरू करण्याची जिद्द आहे तोपर्यंत तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. मित्रांनो, कमेंटमध्ये लिहा. कमेंटमध्ये तुमच्या सध्या मनामध्ये जो पण विचार चालू आहे तो कमेंटमध्ये लिहा आणि आज असं एक काम करा जे तुम्ही अपयशाच्या भीतीने सोडून दिलं आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. मित्रांनो, आजपासून आपण नवीन सिरीजची सुरुवात करत आहोत. इथून पुढे दररोज आपण एक मोटिवेशनल कथा जी तुमचं जीवन घडवेल अशी अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सध्या तुमच्या मनात जो काही विचार चालू आहे तो कमेंटमध्ये लिहा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.